अरे आज छान दिसतीये. थँक्यू. दाढी केली काय? छान दिसती म्हणून म्हणलं दाढी केली. दादा तुझे जन्म कधी झालं रे? शनिवारी. आणि तुझा? रविवारी. शक्यच नाही, कारण रविवारी सुट्टी असती. तुझा जन्म किती वाजता झाला? शनिवारी संध्याकाळी 4 वाजता. शक्यच नाही, का? कारण शनिवारी हावडे असते. हसतो पोटात टाकायला पोटात टाक. आज 2 किलो मटण आणलंय. आज नुसतं मटण खायचं. सगळं साहित्य आणलंय ना. हे काय आहे? मसाला आहे, मीठ आहे, चटणी आणि हे. अरे चिंच कशाला आणलंय? जाई चिंच घेऊन ये, मटण घेऊन ये जा. हा. कुठं आहे? आणलं का नाही मटण? एक घोळ झालाय. काय झालं? ते मटण कुत्र्याने खाल्लं. अरे मला पूजेसाठी फुलं दे ना तोडून. अगं पूजेसाठी पण तोडतो आणि त्या शेजारच्या आरतीसाठी पण तोडतो. तिला विचार. तू तर म्हणली. देवाच्या पूजेसाठी. देवाच्या का? तोडतो, देतो. बाळा तू रस्त्याने चालला आणि तुला रस्त्यात 1000ची 500ची नोट दिसली तर तू कोणची उचलणार? मी का? मी 1000ची उचलत. 1000ची. अरे बिंडू 1000ची नोट बंद झाली या. हा का? हा बिंडू कळतं का? पूजा, शिल्पा, रिंकू सगळे आले. सब प्रेझेंट. चलो. हो माचीस द्या ना, आमचा लाईटर हरवलाय. माचीस का? हा जरा पण कुठले तुम्ही पण? मी लातूरची आहे. तुम्ही कुठले? मी होय. हा मी लग्न झाल्यापासून कुठलाच राहिलो नाही. ए आई, मी तुला अगोदर सांगतो, मी लग्न केलं ना माझ्या आवडीच्या मुलीसोबतच करणार, नाही तर करणार नाही. इकडे. अरे त्या मुलीच्या घरी 30 एकर जमीन आहे. इतकी मुलगी आहे. तिचे का? ते राहू दे बाजूला. चल, लगेच चल. गाडी चाल कर. 30 एकर जमीन, 30 एकर. काय गंगूबाई, चपाती खाणार का? एका चपाती. तुझे क्या लगता है गंगूबाई गू खाती है? कुठं चाललाय? मैत्रिणीला भेटायला. मिक्सर घेऊन. हा, बायको बाहेर गेली ना. मग काय नाही, बायकोसारखी फोन करून विचारते घरात एका कुठे मिक्सर चालू करून दाखवा, म्हणून मिक्सर घेऊन चालू. नमस्कार सासूबाई. एवढे आजारी पडले
तेव्हा नाही आले, आता बरं वाटायला लागलं मग आता आधीमध्ये आले काय? नाही, तसं नाही सासूबाई, सफरचंद स्वस्त झाले ना, 100 रुपयाला 1.5 किलो म्हणून आले. स्वराज बाळा कुठे आहे तू? हॅलो, ऐक की, इकडं बसलोय बाहेर. काय झालं? अरे काय नाही, ती शेजारची पोरगी पळून गेली ना म्हणून तुला फोन केला. अगं, तुला एक प्रश्न विचारू का? काय ना? सूर्य महत्वाचा की चंद्र? चंद्र कस काय? तो रात्रीचा उजेड देतो, सूर्य पण उजेडच देतो तो की? दिवसाचा उजेड देतो, त्याचा काय फायदा? हो काकू, कोण आहे का घरात? बोला की. हो मी नवीन आली ना शेजारच्या गल्ली, मला साखर पाहिजे होती हो. नाही, साखर बिकर नाही आमच्याकडे. मग जाऊ दे, शेजारचे करून आणतो. तुम्हाला पाहिजे ते देतो, पण शेजाऱ्याकडे जाऊ नका. हा? या की. चहा पावडर पण द्यायला पाहिजे. या की, छास देतो करून. या छास देतो. या जेवायला देतो. या बसा. मावशी, 2 दिवस झालं काय खाल्लं नाही. काय तर द्या की खायला. वडापाव आवडतो का तुला? हा, थांबा आणते मी वडापाव. थांबायचं, मी वडापाव घेऊन येते. आई, माझं लग्न करणं. काय करणार लग्न करून? काय नाही, बायकोची 70% प्रॉपर्टी माझ्या नाव करून घेणार. आई, तुला एक प्रश्न विचारू का? विचार ना. मी जर पळून जाऊन लग्न केलं तर काय करशील? हा? आता बोलला की बोलला, परत बोलायचं नाही. भुंगळला देऊन घराबाहेर काढीत निघ चालायला. करून जाऊन लग्न करणार. आई, मला दत्तक घेतलंय का? नाही रे बाळा, दत्तक घेतलं असतं तर चांगलं बघून घेतलं असतं. येतो आजी. यशस्वी हो, यशस्वी हो. बघावणार आहे का तुम्हाला यशस्वी झालेलं? अरे मी तुला व्हिडिओ काढताना एवढे चापट्या मारती लागत नाही तुला? मर्द को कभी दर्द नहीं होता. दर्द है मर्द, दर्द नहीं होता. दर्द. ए, काकी कशाला? काकी नको. सोन्या, तू यांना ओळखलं? नाही, कोण आहे ते? अरे तू जन्मला ना तेव्हा ते बघायला आलते तुला. सोन्या, दूध दे ना थोडं. दूध का? देतो ना. अहो, फुलपात्र कशाला? अख्खं पातीला न्या. तुम भी क्या याद रखेंगे. घेऊन जा पातीला. आईश करा, खानदान आईश. पेल. हा, घेऊन ना खानदान का तुमचे? ज्याला नाही उगा खानदानाला. घेऊन जा, घेऊन जा. काय रे, गाडी नवीन घेतली वाटतं? हा, नवीन गाडी घेतली. पेढे? पेढे नाही घेतले. गाडी घेतली, पेढे नाही घेतले. पेढे तुम्ही तुमची आणून खावा. चला, येता सासूबाई. माझ्या नातीची चांगली काळजी घ्या जावाय बापू. हो, तुमच्या नातीची इतकी काळजी घेतो की तुम्ही स्वतःहून म्हणलं पाहिजे माझी दुसरी नात पण घेऊन जा. काय सोन्या, एवढं पोतं उचलतं का रे? नाही, मला काम आहे. नसतं अरे उचलत. मी एवढ्या पाठीला गुलाबजाम केल्या. म्हणत का? हा. अहो, ही कुठं न्यायचं तेवढं सांगा हो. घेऊन जातो. हे घरात नेतो. मुंबईमध्ये नवीन लग्न झालेल्या तरुणीला एसटी ड्रायव्हरनी चिराटले. त्याची भरपाई तरुणाला 50 लाख मिळाले. काय? उचलला. आताच बायकोला घेऊन मुंबईकडे निघतो.
होती ना? होते की, पण तिचं लग्न झालं. तुला लई त्रास होत असेल ना? होतोय की लय त्रास, कारण लग्न माझ्या बरोबरच झालंय. अरे देव प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रेम देऊ शकत नाही, म्हणून आई बनवली. बरोबर आहे की मग. तसंच देव प्रत्येकाच्या घरी जाऊन शिक्षाही देऊ शकत नाही, म्हणून बायको बनवली. चला आजी, निघतो मी. अरे लई दिवसाने आलाय, काय तर घे थोडं. नाही नको, अरे थोडे घे, नाही नको. घे थोडं. ना आता तुमचा एवढा आग्रहच आहे, द्या मग तुमची नात. अरे मी काल समुद्रात फिरायला गेले ना, तिथे सगळा फेसच आला होता. कुठून आणला तेवढा फेस? अगं तिकडं पत्रात कोणतरी धुत असणार, तुला माहित नसेल. तो निर्म्याचा फेस सगळा आला असेल तिकडं. अरे बाबा समुद्रात कोण धुणं धुयाला जातात? तुझ्या बापान धुतलं होतं धुणं समुद्रात? जरा हळू लावता दरवाजा. बैलगाडीचा दरवाजा लावले का काय लावती? बैलगाडीला कुठे दरवाजा असतो का मूर्खा? उतर खाली. तुझ्या बापाने लावला बैलगाडीला दरवाजा. नाही, मला वाटलं असतं बैलगाडीला दरवाजा. हॅलो वहिनी, दादा आहे इथंच. का काही विषय काय झाले? ते शेजारची मुलगी पळून गेली ना. दर दर पटकन दर केलं. नाकात फेस किती नाही का? काय रे, काय एवढा विचार करीत बसलाय? काल रात्री मला स्वप्न पडलं. मग स्वप्नात माझं लग्न झालतं. मग आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या नातीबरोबर लग्न झालतं. काय दुनियात पोलीस नाही दिसले का? माझीच नाही दिसली का तेवढी तुला? तुमचीच नात सुंदर आहे ना. चल निघ. सोन्या, मला कळत नाही, हे डास संध्याकाळचं 6 वाजले की का घरात येतात? बहुतेक मला असं वाटतंय संध्याकाळी 6 वाजली की त्यांच्या कामाची सुट्टी होत असेल, म्हणून ते 6 वाजता घरात येतात. सोन्या, कोणती गोष्ट अशी की आपण तिला बघू शकतो पण हात लावू शकत नाही? अशी कुठली गोष्ट आहे? शेजारीन. अरे त्याचं उत्तर जाड आहे. तुझा काय शेजारणीवर डोळा आहे? नाही, शेजारणीला बघू शकतो मी, पण हात लावू शकत नाही. काय झालं गेलं टेन्शन मध्ये? अरे लाडकी बहीण योजना ना, त्यात फॉर्म भरायला गेले. मग माझं नावच नाही बसत त्यात. आणि मग आपल्याकडे एक योजना आहे ना, लाडकी बायको योजना. ज्यांचं नाव लाडकी बहिणी योजनेत बसत नाहीये त्यांनी महिन्याला घरच्या घरी नवऱ्याकडून 2000 रुपये यायला चालू करा आणि लाडकी बायको योजना चालू करा. शेजारच्या घरात काय टाकलं? आईला वीजची चिठ्ठी. का? सकाळी मी टमाटी मागायला गेले तर मला दिली नाही तिने. आता नवरा आल्यावर तिला द्यायला ती गोंधळ त्यांना. तू घरी चल, तू एखाद्याचा संसार मोडायला बस. काय काय जेवणात काय? विष आहे. ठीक आहे, मला काय भूक नाही, तू जेवून घे. दादा, तू मागच्या वर्षी पण बर्थडेची पार्टी दिली नाही. आज तुझा बर्थडे, आज मला पार्टी पाहिजे. पार्टी पाहिजे का? देतो ना पार्टी. अशी पार्टी देतो की तू खाल्लं ना दिवसभर संपणार नाही. अशी पार्टी देतो. आलंच मी, थांब. आईला काय पार्टी देणार काय माहिती. डोळे बंद कर, डोळे. ठीक आहे. अगं हे ना बूमर रे, तू दिवसभर खा तरी संपणार नाही.
अगं त्याच 90% नवऱ्यांना त्यांच्या बायकाच बदलायच्यात. आला का हिंदून हा, शेजारचं पोर बघ एक कप घेऊन आले या. 1 कप घेऊन आले. हा मी 3 कप घेऊन आलोय. कप. मम्मी पावलं बटर लावती का? दे मी लावतो. काही गरज नाही. रोज मला मस्का लावतो ना पैशासाठी, तेवढंच करतो. अगं लावलं असतं थोडस. काही गरज नाही. निघ. काय काय एवढं काय काय बोलवलं? आणि काय काय लागली कस काय आत्या आली काय? आली नाही काय मग आग लागणारच ना. काय बघ कसं बोलतो आई. मार त्याला मार. चल आग लागणारच ती आली म्हणलं. माझ्या पोरीला नाव ठेवतो. अरे दादा कुठे चालला? मी चाललो जीव द्यायला. या डब्यात काय चालवलंय? पुरी भाजी. कशाला? वरती जाताना भूक लागली तर. अरे काय करतो सोरा? स्वयंपाक करतो. ए आई आज चिकन बनव ना. आई झाला का नाही चहा? आण लवकर लवकर आण चहा. अरे हे काय काळा चहा? तुला माहितीये ना मला काळा चहा आवडत नाही म्हणून. अरे दूध संपलं होतं ना म्हणून काय चहा केला. हा फॅन लवली टाक म्हणजे मग पांढरा होईल. आई मला आयफोन आणायचा आहे. 2 लाख कुठून आणणार स्वतःला विकीन पण आयफोनच घेईल. आणि बाकीचे 1,99,000 कुठून आणणार. अरे बाळा नको जाऊ ना बाळा. अरे आता परत नाही मारणार. आता बाळा नाही रे नको जाऊ रे. नको जाऊ रे बाळा नको जाऊ रे. काय झालं ग? पाय दुखतोय रे. दवाखान्यात गेलती का? गेलती पण काय फरक नाही. तरी काय फरक नाही का? अजिबात नाही. आता यावर एकच उपाय. अरे चीन त्याच्या पाण्यात घेऊन देऊ. आजी आईने ना साखर मागितली. अजून काय म्हणली आई. आई म्हणली त्या म्हशीने नाही दिली तर शेजारच्या कुत्री बघून आण. आई म्हणत होती मी नाही. निघ.